श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मे महिन्यात या राशी होणार रातोरात श्रीमंत। या 5 राशीच्या लोकांना येणार सोन्याचे दिवस। वैदिक पंचांगानुसार मे महिन्यात राहू शनीच्या राशीत प्रवेश करेल। रविवार 18 मे रोजी दुपारी 4:30 वाजता राहू कुंभ राशीत प्रवेश करेल। कोणत्या 5 राशींवर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो जाणून घेऊया। त्या 5 राशी कोणत्या आहेत? मेष राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील। अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो। नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील। राहूच्या राशीत बदलामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील। अनेक बिघडलेली कामे हळूहळू पूर्ण होतील। मन प्रसन्न राहील। संबंध सुधारू शकतात। कुटुंबातील सदस्यांशी संबंध दृढ होतील। कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारू शकतात। नंबर 2, कुंभ राशी। कुंभ राशीच्या लोकांसाठी येत्या काही दिवसात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील। तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल। लव्ह लाईफ चांगली राहील। कठीण काळ संपून चांगले दिवस सुरू होण्याची वेळ आली आहे। काळ चांगला जाईल। तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकाल। धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील। नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते। उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे। समाजात मान सन्मान वाढेल। मन प्रसन्न राहील। स्मरणशक्ती वाढेल। आत्मविश्वास वाढेल। नंबर 3, कर्क राशी। कुंभ राशीत प्रवेश करणारा राहू या राशीसाठी चांगला परिणाम देईल। नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते। पदोन्नती देखील होऊ शकते। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील। आत्मविश्वास वाढू शकतो। उत्पन्नातही वाढ होऊ शकते। कुटुंबातील संबंध सुधारू शकतात। कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल। नंबर 3, तुळ राशी। तुळ राशीच्या लोकांसाठी राहूचा कुंभ राशीत प्रवेश म्हणजे आर्थिक स्थिती मजबूत होईल। नोकरदारांसाठी चांगला काळ राहील। पदोन्नतीसह पगार वाढू शकतो। व्यवसायातही सुधारणा होऊ शकते। फलदायी ठरेल। जीवनात सुख शांती नांदेल। सहकाऱ्यांशी थोडे सावध राहिल्यास चांगले होईल। कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका। तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्या। कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते। प्रेम जीवनात सुधारणा होऊ शकते। नंबर 4, कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांसाठी राहूचा कुंभ राशीतील प्रवेश संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे। अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल। नोकरदारांसाठी काळ चांगला राहील। तुमच्या कामाचे कौतुक होईल। पदोन्नतीचे योग येतील। पगारही वाढू शकतो। तुमच्या कामामुळे तुमची नवी ओळख निर्माण होईल। नीट विचार करून निर्णय घेतल्यास चांगले बदल दिसून येतील। व्यवसाय करणाऱ्यांनाही फायदा होईल। तुम्ही सहलीला जाऊ शकता। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बोलायचं झालं तर हे ग्रह ठराविक काळानंतर त्यांची राशी बदलतात। सोबतच ते नक्षत्र परिवर्तनही करतात। अशा स्थितीत ग्रहाचा शुभ आणि अशुभ प्रभाव 12 राशींवर पडतो। ज्योतिषशास्त्रानुसार राहूच्या राशीतील बदलामुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होऊ शकतात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ इतरांमध्ये शेअर करा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।